कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए मैं कहूँगा, बनती है, अटकती है, बनती है, अटकती है, टूटती है, पतंग फिर भी उड़ती है, पतंग फिर भी उड़ती है। इसका अनुभव जनाब अब्दुल गनी शिकलगार, जिनको मैं जब से बचपन से देख रहा हूँ, जो एक फाउंडर मेंबर है हमारे शिकलगार, महाराष्ट्र की शिकलगार संगठना के। जहाँ तक कि मुझे याद आ रहा है, लेंगरा में जब हमारा वार्षिक अधिवेशन होता था, तब शिकलगार सर अब पूरी मेहनत के साथ हर एक जगह पे जाकर हमारे भाइयों को बांधने की कोशिश करते थे। तो मैंने जो पतंग की उदाहरण दी, तो उसका अनुभूति शिकलगार सर के सिवा कोई और नहीं बोल सकता है, क्योंकि उन्होंने देखा है पूरी शिकलगार समाज के लेंगरा के अधिवेशन में, जहाँ पे 50 लोगों से अभी 5000 लोग आने तक की जो प्रगति हुई है, ये पतंग की कहानी है। और मैं गुजारिश करूँगा जनाब अब्दुल गनी शिकलगार साहब से कि वो हमें मार्गदर्शन पर 2 शब्द कहे और उनके अनुभव का पूरा हमें अनुभव मिले। शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। थोड़ी आप सबकी माफ़ी मांगते हुए मैं एक बात आपसे करना चाहता हूँ। मेरी उर्दू ज़बान इतनी अच्छी नहीं है जिससे मुझे जो कुछ बोलना है मैं उसमें आप सबको कह सकूं, इसलिए मैं आप सबसे माफ़ी मांगते हुए मैं मराठी में आपसे बात करूंगा, स्टेज के सभी लोगों से भी। सर्व शिकलगार बंधू भगिनींना, आज जो समारंभ होतोय तो समारंभ 1982 साली जेव्हा लेंगऱ्यामध्ये संघटना स्थापन झाली, म्हणजे बरोबर आज 32 वर्षापूर्वी लेंगऱ्यात जेव्हा संघटना स्थापन झाली तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त समृद्धी दाखवणारी ही संघटनेची सभा आहे। या सभेचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो आजच्या, म्हणजे आपणच आपल्या सभेचं विश्लेषण करून घेऊया। आज बंटर भवनमध्ये झालेली ही सभा मला सगळ्याच्या दृष्टीने यासाठी महत्त्वाची वाटते की एवढ्या मोठ्या सभागृहात, आलिशान सभागृहात भटक्या जमातीत असलेल्या शिकलगारांची सभा होते, हे कोणीतरी आमच्या शासकीय प्रतिनिधींनी येऊन पाहायला पाहिजे होतं की ज्यावेळेला त्यांना कळेल की आम्ही शासनाच्या मदतीशिवाय आमच्या मेहनतीनं आणि हिमतीनं हे आम्ही इथपर्यंतचा जो काही मुक्काम आहे तो आम्ही गाठलेला आहे। ते काही मिळवलं ते आमच्या हिमतीवर आम्ही मिळवलं आणि त्या हिमतीवर आम्ही एकत्रित आलो। नौशाद भाई, एक गोष्ट चांगली झालेली आहे की आपण कुठेतरी संघटित होण्याची आवश्यकता होती आहे आणि हे कुणालाच वाटलं नव्हतं। खरं म्हणजे 1982 साली ज्यावेळेला याकूब बाबांनी लेंगऱ्यामध्ये संघटना बांधली त्यावेळेला सोलापूरमध्ये पण आमच्या शमशुद्दीन भाईंनी सोलापूरमध्ये संघटना बांधली, शिकलगारांना एकत्रित करायचं काम केलं, पण शिकलगारांच्यामध्ये एवढी जागृती नव्हती की आम्ही स्वतः ऐकलेलं आहे शिकलगारांच्या मधून, अरे हे काय आम्हाला भटक्या जमातीत नेऊन घालायला लागलेत काय, माकडवाल्यांच्यात बंदरवाल्यांच्यात नेऊन घालायला लागलेत काय, गोसाव्यांच्या नेऊन घालायला लागलेत काय, आम्हाला भटक्या जमातीचे करताय काय, म्हणजे उलट आमच्यावर वार चालू झाले। अशा परिस्थितीतून गेल्यानंतर जेव्हा नेमकं 1982 पासून प्रवास चालत गेला आणि आपल्या सुदैवानं त्यावेळेला वसंतदादा मुख्यमंत्री होते आणि सुधाकरराव नाईक हे समाज कल्याण मंत्री होते। वसंतदादांच्याकडे याकूबाबांचे संबंध चांगले होते। आम्ही वसंतदादांच्याकडे 1983 साली गेलो आणि दादांना सांगितलं की दादा, भटक्या जमातीचे आम्ही असून सुद्धा हिंदू आणि मुस्लिम भेदभाव केला जातो आणि आम्हाला दाखले दिले जात नाहीत। त्यावेळेला वसंतदादा म्हणले, अरे माझ्या जिल्ह्यातली ही माणसं आलेली आहेत, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे बघा,
सुधाकरराव नाईकांना फोन करून सांगितलं आणि सुधाकरराव नाईकांनी जेव्हा याचं संशोधन केलं तेव्हा त्यांना आढळलं की खरोखरच शिकलगार म्हणजे त्यावेळेला स्थिती अशी होती की हिंदू शिकलगारांना दाखले दिले जायचे आणि मुस्लिम शिकलगारांना नाही म्हणून सांगायचे. पण 1982 साली चालू झालेला तो प्रवास 1995 मध्ये शासनाचा जो GR निघाला आणि मंडल आयोगाचा जो GR निघाला त्याच्यामध्ये कदाचित आजच्या वेबसाईटला सुद्धा मंडल आयोगाचा तो GR असावा म्हणजे त्या दृष्टीनेही प्रोव्हिजन करावी. 1995ला निघालेला तोही GR असावा. हे सगळे GR 1995 मध्ये स्पष्ट झाले की मुस्लिम शिकलगारांना NTची सवलत आहे हे 1995 मध्ये सिद्ध झालं. किंबहुना शासनाला एवढं नमतं घ्यावं लागलं की 36 मुस्लिम पोटजातींचा समावेश हा OBCच्या यादीत झाला. त्याच्यामध्ये एकमेव शिकलगार अशी होती जात की ज्याला NTचा फायदा मिळालेला होता. NTचा फायदा मिळालेला होता 1995 मध्ये. आणि करीमभाई होते, त्यांनी बाबूराव कोतवालांना घेऊन आम्ही इकडे येत होतो. सगळ्या मंत्र्यांना भेटून झालं होतं. पण अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे इथं आमची ज्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये एक कपिल पाटील एक नाव आहे. कपिल पाटील आत्ता विधानसभेचे आमदार आहेत. पण ज्यावेळेला ते आमदार नव्हते त्यावेळेला नौशाद बहिणी कपिल पाटलांना बरोबर घेतलं आणि आपल्या अल्पसंख्याकांचे मंत्री आणि भटक्या जमातीचे मंत्री वसंत पुरके म्हणून होते. नौशाद भाई त्यावेळेला वसंत पुरके मंत्री होते आणि वसंत पुरके आम्हाला भेट देत नव्हते. कपिल पाटलांनी सांगितलं कशी भेट देत नाहीत बघतो. वसंत पुरकेंची वेळ घेतली आणि वसंत पुरक्यांच्या समोर नेऊन त्यांना आम्हाला नेऊन बसवलं. आम्ही 5-7 जणांचं शिष्टमंडळ वसंत पुरकेंच्या समोर जाऊन बसलो. कपिल पाटील आजही ते आमदार आहेत विधान परिषदेमध्ये. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. आज कार्यक्रमाला जरी आले नसले तर त्यांचा उल्लेख करणं अपेक्षित आहे. कपिल पाटलांनी वसंत पुरकेंना मागास म्हणजे भटक्या जमातीचे मंत्री असताना त्यांना एकच विचारलं की शिकलगार हे भटक्या जमातीच्या यादीत होते आणि OBCच्या यादीत गेले होते. म्हणजे आपली स्थित्यंतर किती झाली बघा. भटक्या जमातीच्या यादीतनं काढून आम्हाला OBC मध्ये घातलं होतं. कपिल पाटलांनी आपल्यासाठी एक विचारलं की NT मध्ये असणाऱ्या शिकलगार जमातीला OBC मध्ये तुम्ही घातले. कोणाची मागणी होती की ज्यामुळे तुम्ही NT मधनं काढलं आणि OBC मध्ये घातलं एवढंच आम्हाला सांगा. NTची सवलत पण देऊ नका. वसंत पुरकेंना यावेळेला विचार करावा लागला. याचं उत्तर घेतल्याशिवाय मी उठणार नाही असं एक त्यांचा प्रतिनिधी जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना विचार करणं भाग पडलं. आणि सचिवाला बोलवून घेऊन त्यांनी सचिवाला सांगितलं की हा जो GR आहे हा GR मागे घ्यायला सांगा. आणि समाज कल्याण मंत्र्यांच्याकडून पुन्हा तो GR मागे घेतलेल्याचं पत्र आपल्याला आलं आणि पुन्हा आपण NT या ठिकाणी प्रस्थापित झालो आहोत. ते कपिल पाटलांच्या सौजन्याने झालो आहोत. म्हणजे आपली स्थित्यंतर ही एवढ्या सगळ्या प्रकारात झालेली आहेत. म्हणजे आपल्याला एक आभार मानले पाहिजेत. याकूब बाबांनी ज्या रथाची सुरुवात केली तो रथ नौशाद भाई अगदी सार्थपणे चालवत आहेत. आणि हे चालवण्यापाठीमागं एक असतं की कोणत्याही संघटनेला आपल्याला एक माहीत आहे पाणी आपल्याला माहीत आहे. पाणी पिण्यासाठी वापरतो हेही माहीत आहे. पण त्या पाण्याला पण माहीत नाही की आपल्यामध्ये किती शक्ती आहे. आणि आपला किंवा आपण जे पाणी वापरतो ते आपणाला पण माहीत नाही की पाण्यामध्ये किती शक्ती आहे. पण तेच पाणी धरणाच्या रूपानं जर साठवून ठेवलं तर त्या पाण्यामध्ये एवढी मोठी वीज निर्माण होऊ शकते की जी देशाला देऊ शकते. एवढी मोठी शक्ती पाण्यामध्ये आहे. किंबहुना हेच पाणी जर उकळलं आणि त्याची वाफ तयार केली तर ती वाफ हजारो टन वजनाचं रेल्वे इंजिनाने रेल्वे ओढू शकते. एवढी त्या वाफेमध्ये शक्ती आहे. ती वाफ सुद्धा पाण्यापासून तयार होते. पाण्याला ठोकून असतं. आम्हाला समाजाला असं माहीत नाही की संघटनाची शक्ती काय आहे हे आम्हाला कुणालाच माहीत नाही. पण संघटनाची शक्ती ही एवढी मोठी अफाट आहे की ती संघटनाची शक्ती ही केवळ लेंगऱ्यामध्ये 1982 साली स्थापन झालेली जी संघटना आहे त्या संघटनेची शक्ती ही एवढी वाढत राहिलेली आहे की आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटनेच्या कार्यकारिणी मीटिंग व्हायला लागलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याची संघटना झालेली आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एक आढावा बैठक झाली. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीचे सदस्य तिथे आले होते. गेल्याच महिन्यामध्ये सोलापूरमध्ये संघटनेची सभा झाली. सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्याचे सगळे लोक ते एकत्रित आले होते. सोलापूर जिल्ह्याचे कार्यकर्ते एकत्रित आलेले होते. असे अनेक जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या बीड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल किंवा पुणे, मुंबई, सोलापूर, सातारा, सांगली या सगळ्या शहरांमध्ये
सगळ्या जिल्ह्यांमध्ये संघटनेचं व्याप वाढलेलं आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं संघटना स्थापन करण्याचा आणि आपापल्या परीनं संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मला मुंबईकरांना सर्वांना एक धन्यवाद द्यावेसे वाटतात की संघटना स्थापन करत असताना कोणकोणत्या पद्धतीनं करता येऊ शकते. इथं किती वेगवेगळ्या गोष्टी एकत्रित आलेत बघा. चिखलगारांची पतसंस्था आहे म्हणजे एक आर्थिक पाठबळ देणारी पतसंस्था आहे. चिखलगारांची स्थानवाला असोसिएशन आहे म्हणजे स्थानच्या रूपानं जो महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून चिखलगार आहे तो एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिखलगार जे स्थानवाले नाहीत, नोकरीवाले आहेत, अन्य प्रांतातले आहेत, त्यांना चिखलगार जमात ट्रस्टच्या माध्यमातून एकत्रित बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या बाजूनं बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि किंबहुना इथल्या म्हणजे सगळ्या माता भगिनींचं अभिनंदन केलं पाहिजे की आपण ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. आपण सर्वजण इथं ती क्षमा बहीण आहे, मला ते अतिशय म्हणजे त्यांचा उपक्रम आवडतो. संवाद नावाचा अंक आपल्या सर्वांच्या हातामध्ये मिळालेला आहे. तो संवाद अंक दर 2 महिन्यांनी जेव्हा प्रकाशित होतो तेव्हा चिखलगारांच्या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. एक आपल्यातली महिला एवढी सक्षम असू शकते की संवादच्या अंकाचं संपादन करून आपल्यापर्यंत तो अंक देऊ शकते. आपण त्यांचं किती आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. तो अंक आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. नुसता पोहोचलेला नाही, त्याचं राष्ट्रीय पातळीवर आपण रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आज सर्वात जास्त आनंद मोठा कुठला होत असेल तर आज आपण चिखलगार www.chikhalgarjamat.com या वेबसाईटचं उद्घाटन आपण केलेलं आहे. हा सर्वात आनंदाचा क्षण आहे कारण आज आपली चिखलगार जमात ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कुठंपर्यंतही पोहोचले. आज आपला चिखलगारचा माणूस जर अमेरिकेत असेल, इंग्लंडमध्ये असेल आणि त्यांनी फक्त www.chikhalgarjamat.com एवढं जर नुसतं बटन दाबलं तर सगळ्या चिखलगारांची माहिती त्यांना अमेरिकेत बसून सुद्धा मिळू शकणार आहे. म्हणजे आज आपण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलो. ही अपडेट झालेली माहिती, ही आधुनिक झालेली माहिती, ही आपली चिखलगारांची संघटनेची माहिती आहे आणि हे संघटनेचं बळ आहे. नौशाद भाईंच्या सामर्थ्य आहे त्यांचं सगळ्यांना सहभागी करून घेण्याचं की त्यांनी याच्यामध्ये या मुलांना सहभागी करून घेतलं. ही मुलं वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम करायला लागली. नौशाद भाई आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी असं होतं, आम्ही पाहिलंय सांगलीला सुद्धा केरळी लोक ओणम उत्सव, मला आजचा समारंभ बघितल्यानंतर आठवण येते, केरळी लोक ओणम उत्सव, सगळे केरळी लोक एक दिवस आपला सगळा धंदा बंद ठेवतात, दुकान हॉटेल वगैरे काय असलं तर सगळं बंद ठेवतात आणि ओणम उत्सव साजरे करायला लहान मुलं, घरातल्या सर्व स्त्रिया आणि माणसं सगळे आपल्या घरातल्या कार्यक्रमात सहभागी झाल्यासारखे एकत्रित येतात. तो उत्सव साजरा करतात, ओणम सण साजरा करतात, एकत्रित बसून जेवतात आणि तो उत्सव साजरा करतात. बरोबर नौशाद भाई आज त्या उत्सवाची आठवण आली. उडपी लोक सुद्धा अशा प्रकारचा उत्सव साजरा करतात. पुढच्या वर्षी कदाचित हा बंटर भवनचा हॉल जो आहे हा सुद्धा आपल्याला कमी पडू शकेल. एवढ्या पद्धतीनं आपण नियोजन करावं आणि मी फार काही सांगत नाही, पण पुढच्या वर्षीच्या नियोजनामध्ये जर राजकीय स्थिती अशीच राहिली तर मुंबईचे पालकमंत्री असणारे जयंत पाटील साहेब यांना तुमच्या कार्यक्रमाला घेऊन यायची जबाबदारी ही माझ्यावर असेल. त्यांचं माझं रिलेशन काय आहे मी कुणाला सांगितलं नाही, पण इथंपर्यंत घेऊन यायची कारण ते मुंबईचे पालकमंत्री आहेत. एवढ्यासाठी पाहिजेत ते, आम्हाला या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी नकोत. आमची संघटना किती मजबूत झालेली आहे हे एकदा त्यांनी पाहावं आणि या संघटनेच्या जोरावरच आमचा प्रतिनिधी हा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. आमची ताकदच त्यांनी बघितली नाही. यापैकी कितीतरी प्रतिनिधी आपापल्या कामामध्ये व्यस्त असतील, राजकीय सगळी समीकरणं बदलत चाललेली आहेत, त्या कामामध्ये व्यस्त असतील, पण आमची एकदा संघटनेची ताकद बघितल्यानंतर नौशाद भाईंच्या पाठीमागे मुंबईमधले सानवाला असोसिएशन असेल, मुंबईमधला चिखलगार असेल, हा किती मोठ्या प्रमाणात बंटर भवनचा एवढा मोठा हॉल हा खचाखच भरलेला आहे हे एकदा पाहिल्यानंतर मुंबईमध्ये चिखलगारांची शक्ती आहे आणि किमान एका चिखलगाराला तरी आपण या राज्य पातळीवर स्थान दिलं पाहिजे, आपण नॅशनल लेवलला स्थान दिलं पाहिजे हे म्हणणं आवश्यक आहे. आणि ते म्हणायचं असेल तर त्यांच्या समोर आपली ही ताकद गेली पाहिजे आणि ती ताकद दाखवण्यासाठी आपण इथं सगळ्यांनी एकत्रित येण्याचं आणि सहभागी होण्याचं ह्या जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आपण सगळेजण सहभागी व्हावं. एकही आणि नौशाद भाई स्थानवाला असोसिएशन आपल्याकडे एवढं मजबूत आहे
आपलं असं वाटतं की मुंबईमध्ये कुणी सानवाला असा राहू नये की ज्याला काय अडचण निर्माण झालेली आहे आणि त्याच्या अडचणीला मुंबईमधला सानवाला किंवा सानवाला असोसिएशन धावलं नाही, असं व्हायला नको. म्हणजे प्रत्येकाला माझी संघटना एवढी, आम्ही एक संघटना अशी बघितली सांगलीमध्ये एका न्हाव्याच्या दुकानात 10 रुपयासाठी गिरायकाने न्हाव्याचं भांडण झालं, त्या न्हाव्यावर त्याने चाकू मारला. सांगलीतली सगळी न्हाव्याची दुकानं पटापट बंद झाली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांचा मोर्चा कलेक्टर कचेरीवर गेला. गुंड असून सुद्धा त्या माणसाला धरून आणणं भाग पडलं पोलिसांना, केस दाखल न करणारे पोलीस. संघटनेच्या जीवावर आपल्या लोकांना एवढं पाठबळ मिळालं पाहिजे की ही संघटना आमच्यासाठी काय करू शकते, आमच्यासाठी आपली दुकानं बंद ठेवू शकते, आमच्यासाठी बाबा आपल्या एखाद्या स्थानवाल्यावर अन्याय होत असेल तो अन्याय निपटून काढू शकते, आमच्या पाठीशी राहू शकते, आर्थिक अडचणीत आला असेल तर आमची पतसंस्था आर्थिक अडचणीत आम्हाला मदत करू शकते. हे आपल्या संवादच्या माध्यमातून पण लोकांच्यापर्यंत पोहोचावं. आणि मग संघटनेची ताकद ही अशी वाढत गेली की साहजिकच एक एक सदस्य करून आपणाला ह्याच्यामध्ये सगळे सदस्य सहभागी होणार आहेत आणि सगळे एक दिवस पुढचा जो काही वर्षाचा जो कार्यक्रम असेल तो एक दिवस पूर्णपणे असा व्हावा की ज्या दिवशी सगळे लोक एखाद्या उत्सवात सहभागी झाल्याप्रमाणे अगदी सकाळपासून ते त्याच्यामध्ये सहभागी असतील, दुपारचं जेवण इथं होईल, सगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत राहतील, महिलांचे कार्यक्रम होत राहतील, महिला एकमेकाशी संवाद करू शकतील, बचत गटाचे कार्यक्रम होत राहतील, असे दिवसभर कार्यक्रम होतील आणि संध्याकाळचा कार्यक्रम हा मुख्य पाहुण्यांना घेऊन त्यांच्याबरोबर कार्यक्रम होईल आणि त्यानंतर संध्याकाळी जेवून सगळे आपापल्या घरी लवकर निघून जातील. अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चितपणे पुढच्या 4थ्या वर्षी होणारा कार्यक्रम हा चिखलगारांच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट प्रकारचा कार्यक्रम आणि नियोजनबद्ध असा कार्यक्रम होईल की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या लोकांना त्याची प्रेरणा मिळू शकेल. महाराष्ट्रातलं एकमेव हे ठिकाण आहे बंटर भवन असं की ज्याच्यामध्ये एवढी मोठी क्षमता असून सुद्धा सगळं भवन भरलेलं आहे, असे एकमेव कार्यक्रम महाराष्ट्रातला आहे. सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिलेत म्हणजे सगळे झाले. म्हणजे अगदी इथं करीमभाई आहेत, करीमभाईंनी सुद्धा सोलापूरमध्ये एक फार मोठा कार्यक्रम घेतला, मोठा हॉल घेतला, पण त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही. त्यांना प्रेरणा मिळू शकेल, सांगली जिल्ह्याचा विचार आहे, सांगलीमध्ये घ्यायचं, त्यांना प्रेरणा मिळू शकेल आणि सर्व पातळीवर असे कार्यक्रम होऊ शकतील. आपापल्यातली लोक आपापल्यामधले क्रीम, मुलांचं क्रीम असेल, मुलांच्या वेगवेगळ्या कला असतील, ह्या सगळ्या दृष्टीनं पालक म्हणून आपण सहभागी होऊ, वेगवेगळे कार्यक्रम म्हणून आपण सहभागी होऊ